लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची अभिवादन यात्रा जी आहे त्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज पोहरादेवी संपन्न होते, दर्शन घेऊन निघालेत. काय सांगाल, आज मुंबई हायकोर्टामध्ये सगळे सोयऱ्याबाबत अधिसूचनेवर आज तारीख आहे. काय तुमचं आव्हान राहील, ओबीसी नेत्यांचं काय आव्हान राहील? आमचं सगळे सोयरेच्या अध्यादेशाला ओबीसी भटक्या बांधवांचा पूर्णतः विरोध आहे. आम्ही आत्ता सरकारवरचा आमचा थोडासा भरोसा उडाल्यामुळं आम्ही हे आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर आम्ही आज जनतेमध्ये जात आहोत. काल सिंदखेड राजा आणि आज काल पोहरादेवी पूर्ण झाल्यानंतर आज आम्ही आता परत वाशिम, परभणी, बीड, गोपीनाथगड, भगवानगड, चौंडी असं जात आहोत. आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला जनतेचा हजारोंच्या जनसमुदाय उसळत आहे. त्यामुळं मायबाप सरकारला आमची विनंती आहे की सगळे सोयरे असेल किंवा बोगस कुणबी नोंदी असतील, याला आमच्या ओबीसी भटक्या बांधवांचा पूर्णतः विरोध आहे. या सर्व गोष्टी थांबवा, अन्यथा ओबीसीसुद्धा संघटित होत आहे आणि 60% जनता जर संघटित झाली तर तुम्ही पुढच्या गोष्टींचा विचार करा. मुख्यमंत्री ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. असं म्हणाले की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. तुम्ही काही चर्चा वगैरे केली त्यांच्याशी, कसं देणार? तोच प्रश्न आमचा आहे. त्यासाठीच आम्ही उपोषण केले. 54 लाख नोंदी जर तुम्ही कुणबी म्हणून केल्या असतील तर ओबीसीचं आरक्षण पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं आहे ऑलरेडी. त्यामुळं मुख्यमंत्री महोदय, तुम्ही कसा धक्का लावला नाही ते आम्हाला सांगा. आमची मागणी आहे की कुणब्यांच्या बोगस नोंदी तुम्ही रद्द करा. अजून आमच्या भटक्यामध्ये सुद्धा राजपूत भामटा नावाची एक कम्युनिटी आहे, तीसुद्धा बोगस आमच्या विजयंतीचे दाखले काढून आमच्या मूळ विजयंतीच्या हक्क आणि अधिकारावरती अतिक्रमण करत आहे. मी आज पोहरादेवीच्या स्थळावरून हे मुद्दामहून अधोरेखित करतोय की हे सुद्धा बोगस दाखले तात्काळ रद्द झाले पाहिजेत. आमच्या अनेक वेळा आम्ही त्या मागण्या केलेल्या आहेत. अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. ज्या दिवशी उपोषण तुम्ही मागे घेतलं त्या दिवशी तुम्हाला असं सांगण्यात आलं की अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाबद्दल आम्ही बोलतो. काय अपेक्षा आहेत? खरं तर एवढे मंत्री येऊन गेले, खासदार येऊन गेले, आमदार येऊन गेले. सत्ताधारी लोकांना आमची विनंती आहे की 60% ओबीसीच्या हितासंदर्भात कायद्याच्या सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. नवनाथ वाघमारेजी, काल सिंदखेड राजाला नतमस्तक झालात, आज पोहरादेवीला इथं दर्शनासाठी काल मुक्कामी होता. काय साकडं घातलं नेमकं पोहरादेवीकडे? काल आम्ही इथं सिंदखेड राजापासून भेटी देत देत इथं पोहरादेवीला रात्री पोहोचलोत आणि पोहरादेवी येथील देवींचं दर्शन, संत सेवालाल महाराजांचं दर्शन करून येथील संत महंतांचे सर्वांचे दर्शन घेतले. आणि इथं पोहरादेवी आणि सेवालाल महाराजाला एकच साकडं घातलं आहे, जरांगीच्या आणि मुख्यमंत्र्याच्या डोक्यातून जातीवादाचं भूत निघलं पाहिजे आणि त्यांनी ह्या फुलेशाह आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे हा अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे. जे आमचं 29% असणारं आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे आणि तो कसा लागत नाही हे आम्ही वारंवार त्यांना म्हणतो की तुम्ही म्हणतात धक्का लागत नाही, तो कसा लागत नाही हे आम्हाला विश्लेषण करून सांगावं. आणि ज्या 54 लाख बोगस नोंदीमार्फत प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत हे सुद्धा तात्काळ रद्द करण्यात यावे. आणि कोणी वाटले, कुठल्या अधिकाऱ्यांनी रातोरात वाटण्याचं काम केलं, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ह्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ज्यांनी हाताने खाडाखोड करून प्रमाणपत्र घेतलेत अशा लोकांना घेणाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. जरांगे पाटील म्हणतात त्यांनी 13 तारखेचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे, आरक्षण मी घेणारच आणि तेही ओबीसीमधून घेणार असं आव्हान दिलं. त्यांचं ते आता मुख्यमंत्र्याचं त्यांचं काही ठरलं असलं तर आम्हाला काही सांगता येणार नाही, परंतु आम्ही एवढ्या ह्या गोष्टीवर ठाम आहोत. आम्ही ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ देणार नाहीत, कारण की आम्हाला संविधानाने दिलेलं आरक्षण आहे, आमचा तो हक्क आहे, आमचे ते अधिकार आहे, आमची हक्काची ती भाकरी आहे, आमचं हक्काचं ताट आहे आणि त्यासाठी आम्ही आमचा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायला तयार आहोत. जरांगेचं ठीक आहे, त्यांना जे करायचं ते करतील, परंतु आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. आता त्यांना जर वेगळं काही करायचं असेल तर आम्हाला त्यामध्ये माहीत नाही. नक्कीच आम्हाला संविधानानं आरक्षण दिलेलं आहे आणि तो आमचा अधिकार आणि हक्क आहे. जर कोणी ओबीसींच्या आरक्षणामध्ये जर धक्का लावत असेल तर आम्हीही शांत बसणार नाही असा इशारा जो आहे तो दोन्ही उपोषणकर्त्यांनी पोहरा देवी या तीर्थस्थळावरून त्यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, पोहरादेवी, वाशिम.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.